बेसनचे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला फार कटकट वाटत असेल तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही बेसनचे लाडू बनवू शकता। फुटाण्याची डाळ तुम्हाला वेगळी भाजायची गरज नाही, कारण ती भाजूनच मिळते। कधीही वर्षाचे 12 महिने तुम्ही कधीही, हे मी आता 15 मिनिटात लाडू आणि वड्यात बनवून झालेल्या आहेत माझ्या। तर फुटाण्याची डाळ मी मिक्सरमध्ये 2 बॅचमध्ये गुळासकट वाटून घेतली, कारण वेगळा गुळ वितळावा त्याचा पाक करा, त्यापेक्षा मिक्सरमध्ये 2 बॅचमध्ये ती डाळ मी गुळासकट आपल्या चवीनुसार गुळ घेतलेला आहे आणि गुळासकट मी ती फुटाण्याची डाळ वाटून घेतली। चवीपुरता मीठ टाकला होता, वेलचीची पावडर टाकली होती आणि अशा प्रकारे लाडू तुम्ही हातावर असे घोळवले ना तर त्याला एक प्रकारे शाईन येते। आणि अशा प्रकारे जर तुम्ही न पाक करता किंवा न भाजता जर तुम्ही लाडू किंवा हे थापून, आता बघा डब्यामध्ये थापल्यानंतर ना त्याला एक वडीचा पण प्रकार करता येतो आपल्याला। डब्यामध्ये असं छान थापलं आणि वरती थपथप थपथप केलं की त्याला एक वरून शाईन येते आणि ह्या बेसनाच्या वड्या झाल्या। जर तुम्हाला लाडू वळायला वेळ नसेल ना तर तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी बनवू शकता। खूप छान आणि चवदार होतात। करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।